ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली पोलीस आयुक्तांची भेट। राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। पुण्यातील राजगडमध्ये राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन। सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध, कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदारांना दिलं निवेदन। साताऱ्यात अखिल भारतीय होलार समाजाकडून राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याचा निषेध। सोलापूरकरच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी, राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। अजिंठा सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी सुभाष झांबड यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी। गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड होते फरार। नाशिकच्या मालेगावात किरीट सोमय्या यांच्या भूमिकेचा निषेध। बांगलादेशी रोहिंगे जन्मदाखले वाटप प्रकरणी सोमय्यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध। किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट। मेश्राम यांनी तपासाबद्दल सूर्यवंशी कुटुंबियाला दिली माहिती। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी परभणीतील लॉंग मार्च 17 फेब्रुवारीला मुंबईत दाखल होणार। विविध संघटनांचा लॉंग मार्चला पाठिंबा। सांगलीच्या जत करजगी बालहत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचा मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा। खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याची आंदोलकांची मागणी। परभणीच्या पूर्णामध्ये रस्त्याची दुरावस्था, संतप्त युवकांकडून आंदोलन। रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक। पोलीस निरीक्षक विनोद घुगेंकडून मार्गदर्शन। बैठकीत पोलीस पाटलांना सूचना। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, हद्दवाढ कृती समितीची मागणी। कोल्हापूर शहरातील चौकात लावले फलक। हद्दवाढ कृती समितीचं हलगी वाजवून आंदोलन। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बॅनर, होर्डिंग, पोस्टर व जाहिराती अधिकृत परवानगीशिवाय लावल्यास कडक कारवाईचा इशारा। नगर परिषद आणि पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी। सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव। पणन विभागाची केंद्र सरकारकडे मागणी। हमीभाव केंद्रावरील खरेदीची मुदत संपल्यानंतर सोयाबीनचे दर गडगडले। हमीभाव 4,892 रुपये असताना खासगी बाजारात फक्त 3,900 रुपयांचा दर घसरल्याने सोयाबीन उत्पादक अडचणीत। वाशिम जिल्ह्यात नाफेडकडून सोयाबीनची खरेदी बंद। नोंदणी केलेल्या 21,502 शेतकऱ्यांची खरेदी बाकी। नांदेडच्या अर्धापूरमधील नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद। सोयाबीन विक्रीसाठी नाफेड केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। सोयाबीन खरेदी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात मोठी घसरण। नवीन तूर बाजारात दाखल झाल्याने 500 रुपये कमी दराने विक्री। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। हिंगोलीत बदलत्या वातावरणाचा भाजीपाला पिकांना फटका। कारल्याच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव। बाजारभावही मिळत नसल्यानं शेतकरी संकटात। अमरावतीच्या चिखलदऱ्यात केली जाते स्ट्रॉबेरीची शेती। यातून शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पादन। स्ट्रॉबेरी लागवडीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार। नांदेडच्या कंधार तालुक्यात काही भागात या वर्षीही मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। पुन्हा फवारणीसाठीचा खर्च वाढला असल्याने परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाच्या कापणी व काढणीला सुरुवात। चियाचे एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन होत असून 12,000 ते 14,000 पर्यंत दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी। नंदुरबार जिल्ह्यात लसणाच्या दरात मोठी घसरण। लसूण 100 रुपये किलोने मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा। महिनाभरापूर्वी लसणाचे दर 400 पार झाले होते। नंदुरबार जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदीसाठी नाव नोंदवण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड। नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात। जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांमध्ये यावर्षी अधिक ऊसाची मागणी। ऊसाची मागणी वाढल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता। नंदुरबार बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीतून 110 कोटींची उलाढाल। शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी सुरू। उलाढालीचा आकडा 150 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये शेतातील उभी पिकं जाळण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। विद्युत डीपी दुरुस्त होत नसल्यामुळे पिकं जाळण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। 15 दिवसांपासून विद्युत डीपी बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल।
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सुविधांचा अभाव, सर्वत्र घाणीचं साम्राज्य आणि धुळीचंही साम्राज्य, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची गैरसोय. मुक्ताईनगर परिसरातील पूर्णा नदीत जलपर्णींचं साम्राज्य, महाशिवरात्री यात्रा उत्सवापूर्वी पूर्णा नदी परिसरातील जलपर्णी काढण्याची वारकरी संप्रदायाची मागणी. जीव्हीएसच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेच्या उपाययोजना, शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणार, महापालिकेच्या वतीने 2 कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती. जळगाव जिल्ह्यात 1000हून अधिक पाणीपुरवठा योजनांची कामं प्रलंबित, 1498 पैकी फक्त 296 योजनांची कामं पूर्ण. खेड तालुक्यातील 17 गावांवर पाणी टंचाईचं संकट, 44 वाड्यांचाही समावेश. या दृष्टीने पाणी टंचाईचा आराखडा तयार, पाणी टंचाईची झळ बसणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 273 कोटींचा मदत निधी प्रत्यक्ष पोर्टलवर अपलोड. सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 419 कोटींचा निधी मंजूर. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर निधी खात्यावर जमा होणार. मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा नियम भंग करणाऱ्याकडून आता 5 कोटींचा दंड वसूल. गेल्या वर्षभरात 44,404 लोकांकडून 5,30,02,000 रुपये दंड वसूल. नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावे म्हणून उपद्रव शोध पथकाची नियुक्ती. बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण. स्टॅबिलायझर नादुरुस्त झाल्याने एक्सरे मशीन बंद. श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याबाबत मुंबईत प्राथमिक बैठक. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांच्या समोर विकास आराखडा सादर, तर त्रुटी काढून आराखडा पुन्हा सादर करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना. कराडच्या सह्याद्री कारखान्याच्या अंतिम यादीतून वगळण्यात आलेल्या 2221 सभासदांचा मतदार यादीत समावेश होणार. प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या आदेशानुसार अंमलबजावणी, सभासदांच्या लढ्याला यश. वर्ध्यातल्या सेलू तालुक्यातील सेलडोह येथे पाणलोट यात्रा प्रचार प्रसिद्धीसाठी शेतकऱ्यांची सभा घेत जनजागृती. शेतात जवस पिकाचं पीक प्रात्यक्षिकाची शिवारा फेरी घेऊन पाहणी, जवस पीक क्षेत्रात वाढ करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. भोर तालुक्यातल्या करंदीमध्ये 25 शेतकऱ्यांना अत्याधुनिक बायोगॅस संयंत्राचं वाटप. बायोगॅस स्लरीपासून 4 ते 5 एकर शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत शेतकरी स्वतः तयार करू शकतात. जळगावच्या जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीत घाणीचं साम्राज्य, नदीत पात्रात हरितपर्णी वनस्पतींचा वेढा. दरम्यान नगरपालिकेनं त्वरित स्वच्छता करण्याची मागणी. धाराशिवच्या परंड्यात खंडेश्वर मध्यम प्रकल्पाचा भराव खचला. 4 वर्षांपासून भराव आणि सांडवाही नादुरुस्तच. मध्यम प्रकल्प भराव दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या नागद रोड जवळील झोपडपट्टीतील 4 घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. कोल्हापुरातल्या कागल एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग, ऑइल बनवणाऱ्या कंपनीला आग लागण्याची माहिती. शॉर्ट सर्किटमुळे कंपनीतील स्क्रॅप मटेरियल जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यातील 5 ते 6 पर्यटकांना सिंधुदुर्गात बेदम मारहाण. चहात माशी पडल्याचं सांगितल्याच्या कारणावरून दोरीने बांधून पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण. 6 जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुजरातमधून महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक केला जाणारा खैर वन विभागाच्या ताब्यात. 20 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त. अवैधरित्या खैर तस्करी करणाऱ्यांवर वन विभागाची कारवाई. घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरोधात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. नाशिक पोलिसांकडून 8 घुसखोरांना अटक. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून वेषांतर करत बांगलादेशींना अटक. अटक केलेल्या बांगलादेशींकडून ओळखपत्र जप्त.